तर हाय हॅलो बहिणींनो नमस्कार। तर आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी, कारण की माझ्या जुगाड्याचे व्हिडिओ मी आणत असते तुमच्यासाठी नवीन व्हिडिओला तुमचा प्रतिसाद मला एकदम भारी भेटतो। असाच सपोर्ट मला करत राहावा। तर आज पण मी तुमच्यासाठी एकदम मस्त जुगाड्याचा व्हिडिओ आणलेला आहे, कारण की आपण टाकावापासून टिकाऊ व्हिडिओ करत असतो। कोणतीही गोष्ट आपल्याला पैशाने खरेदी करून आणायची नसती, काय असेल ते घरातल्या घरातच आपण वस्तूंचं दाखवत असतो जुगाड। आणि आज पण तसाच व्हिडिओ मी एकदम मस्त जुगाडाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले की टाकावापासून टिकाव आपण हा कसा करत असतो ते मी तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। तर आपल्या घरात कोणत्या बी गोष्टी फुटलेल्या तुटलेल्या असतात तर ते आपण काय करतो, टाकून देतो, भंगाराला विकून टाकत असतो लगेच। कारण की आपण काय करत असतो, काही वस्तू तुटल्या का घ्यायच्या का लगेच पटांगणात नेऊन टाकायच्या, भंगाराला का विकून टाकायचं। तसं आता करायचं नाही, कारण की तुमच्या बहिणीने मस्तपैकी असं तुमच्यासाठी एक जुगाड आणलाय। तर जुगाड वापरून तुम्ही ज्या वस्तू तुटलेल्या असतात फेकून द्यायच्या असतात त्या वस्तू न फेकून देता घरातच तुम्ही ठेवू शकते नीटनाटक्या करून। तोच मी आज तुमच्यासाठी मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेले। तर माझ्या पण घरात भरपूर असतात तुटलेले आहेत, तर मी ते नीट करणार होते, पण म्हणलं आता वस्तू तर आपल्या नीट करायची, मग त्याचा व्हिडिओ बनवून दाखवू। आणि व्हिडिओ बनवला तर त्यात तुमचा फायदाच आहे, कारण की जे व्हिडिओ मी बनवत असते ती एकदम खरेच व्हिडिओ असतात। तुम्हाला आता माहिती जे म्हणजे तुमच्या उपयोगी येणार आहे किंवा तुम्हाला त्या व्हिडिओ पासून फायदा होणार आहे असेच माझे व्हिडिओ असतात। आणि आज पण मी व्हिडिओ तसंच तुमच्यासाठी घेऊन आले। तर माझ्या घरातल्या काही वस्तू तुटल्यात आणि त्या मला जोडायच्या होत्या, पण मग मी म्हटलं आता त्याचा व्हिडिओ करून दाखवतो तुम्हाला की तुमच्या बी घरात काय वस्तू तुटलेल्या असतात तर तुम्ही माझ्यासारखेच मस्तपैकी ते जॉईंट करून किंवा जोडून घेता, 1 रुपया न खर्च करता घरातल्याच वस्तू नाही। कारण की आपल्या घरात त्या पडीक वस्तू असतात, त्या वस्तू आपल्याला काय आपण विकतच आणलेल्या असतात, पण घरात पडूनच असतात, त्या वस्तू विकत आणलेल्या असतात आपण त्या म्हणून। मग माझ्या पण घरात तशा वस्तू पडूनच आहे, तर त्याच वस्तूपासून मी माझ्या तुटलेल्या वस्तू मी नीट करणार आहे। तर तुम्हाला मी दाखवते आता, चला। तर तुम्हाला दिसत असेल ही खुर्ची, तर ही खुर्ची आहे ना तुम्हाला दिसताना कशी दिसते बघा, एकदम चांगली दिसते का नाही बघा, काही झालेलं नाही खुर्चीला, फक्त आहे ना त्याचा हात इथं तुटलाय, दिसत असेल तुम्हाला, हे हात तुटलाय आणि हात तुटलाय, पण ह्याच्यावर बसायला एकदम भारी येते बरं का, त्याचं काही नाही, फक्त आपण असं बसू शकतोय हे इथं। पण काय होतं माहिती का, ज्या टाइमला आपण असा हात ठेवतो त्या टाइमला हाताला आपल्या इथं चिमटा बसतो, कारण की ही जिथं हात ठेवायचा आहे तिथंच नेमकं हे तुटलेलं आहे बघा। तर आता तेवढ्यासाठी कशाला खुर्ची टाकून द्यायची, आपण सगळीकडे खुर्ची नीट नाटकी आहे, आपण निवांत बसू शकतोय, पण जिथं आपल्या हात ठेवायचा तिथंच आपली खुर्ची तुटलेली आहे। आणि तशी वस्तू ना आपल्याला घर बरोबर पण नाही वाटत ठेवायला, आणि वापरण्यात आली तर आपल्याला असं वापरता आपल्या चिमटा बसू शकते ह्याचा, किंवा आपल्या बारकी लेकरं बसले खुर्चीवर त्यांच्या हाताला चिमटा बसू शकते। आपल्या ध्यानात राहीन बाया खुर्ची तुटली ह्याच्या हात ठेवू नका, एका साईडला हात ठेवून बसा, पण लेकरांच्या ध्यानात ती येणार आहे का, नाही येणार। लेकरांनी हात ठेवला का लगेच चिमटा बसू शकते। त्यामुळे मी आज काय करणार आहे, ह्याला मस्तपैकी असं जुळून दाखवणार तुम्हाला, ते कसं जोडायचं बघा या। तर चला आपल्याला खुर्ची जोडायची आता। पण तुम्ही म्हणता ताई घरातल्या वस्तू खुर्ची जोडायची, ती वस्तू काय ती तर दाखवणार तुम्हाला वस्तू दाखवल्याशिवाय मी व्हिडिओ चालू करणार आहे का। फक्त अगोदर तुम्हाला दाखवलं की ही खुर्चीचा उपयोग कसा करायचा आपल्याला, की ती तुटली आता त्याचा काय उपयोग होणार नाही असं तुम्हाला वाटत असलं तर त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे। त्यासाठी ना हे तर तुम्हाला माहितीच आहे, सोडा खायचा, प्रत्येक घरात असतोच तो सोडा आहे हा। आणि ही फेमिक्विक आहे, जे प्रत्येक घरात आणून ठेवलेलं असतं माणसाने, कारण की ही रोजच्या उपयोगात जीवनात आपल्याला लागतंच, काय तुटलं का चिटकवता माणूस। पण ज्या टाइमला अशा प्लॅस्टिकच्या गोष्टी ज्या तुटलेल्या असतात त्या फक्त ह्यानी जोडून होत नाही, आणि जोडली तरी जास्त वेळ टिकत नाही असं आहे। हे फेमिक्विक फक्त 5 रुपयालाच आहे, कुठं बी गेलं तरी, पण घरात आपल्या पडून असतंय ती, म्हणून मी म्हणलं 1 रुपया बी खर्च आपल्याला करायची गरज नाही, का आता घरात आपली ही वस्तू असतेच। आणि ह्याने फक्त चिटकवलं तर खुर्ची 5-10 मिनिटात तुटून जाणार। मग तुम्ही म्हणता ताई चिटकवली खुर्ची लगेच तुटली, त्यामुळे ना आपल्याला फक्त ह्याने नाही चिटकवायची, त्यासाठी आपल्याला खायचा सोडा पण उपयोगी करावा लागणार आहे, कारण की खायच्या सोड्याने आणि ह्या फेमिक्विकनेच आपली खुर्ची एकदम मस्त चिटकणार आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते कशी चिटकवायची ती। तर ही बघा एकदम तुटून फुटून गेलेली आहे, त्यासाठी मी अगोदर हे खोलते। आपल्याला काय करायचं माहिती का, ही खुर्ची आहे ना जशी तुटली तशी बरोबर एकदम जोडून घ्यायची। दिसली का तुम्हाला, दिसते ना, बरोबर जॉईंट झालेली आहे आपली खुर्ची। तर त्याच्यावर हे असं टाकायचं, आपल्या हाताला सांभाळून ना, आपले हात चिटकले ना त्याला निघणार नाहीत,
आणि ही लगेच ह्याच्यावर सोडा टाकून घ्यायचा. हे असं धरा, पॅक धरायचं, सोडा टाकायचा आणि परत फेविक्विक टाकायचं, परत सोडा टाकायचा. ज्या ज्या साईडने आपल्याला चिर दिसते ना, हो का बहिणीनं, इथं खुर्ची चिटकलेली म्हणून अगोदर इथं चिटकून घ्यायची. तर इथं का चिटकून घ्यायची, का तर इथं आधी चिटकून घेतली ना बाकीचे आपल्याला चिटकायला सोपी जाईल. बघा इथं मी फेविक्विक सोडून घेतले, तिथं बी लगेच सोडा टाकून घेते मी. तुम्हाला दिसतंय ना. आता अशी खुर्ची करते आणि ह्याच्यावर बी फेविक्विक टाकून घेते. तर मी फेविक्विक टाकलं ह्याच्यावर. आता लगेच हा सोडा पण आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे. आणि सोडा टाकला ना का परत एकदा फेविक्विक सोडायचा आपल्याला ह्याच्यावर परत. 2-3 वेळा करायचं आहे आपल्याला हे असं. तुम्ही सोडा टाकलाय, परत ह्याच्यावर फेविक्विक, परत सोडा, परत फेविक्विक, असं करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला दिसतंय हिथं राहिलं, आता हिथं चिटकवायचं राहिलं आपलं. चिटकले ती, पण सगळीकडनं चिटकून घेतल्यावर कसं निघणार नाही ती, आणि निघतच नाही. गॅरंटी ह्या बहिणीची तुम्हाला की एकदा असं सोडा आणि फेविक्विकने खुर्ची चिटकवली ना निघणारच नाही. हां, फक्त फेविक्विकने चिटकवली ना तर निघणार बरं का बहिणीनं. लय दिवस राहणार नाही खुर्ची तशी. लय दिवस म्हणजे तुम्ही 5-10 मिनटं सुद्धा खुर्ची चिटकून राहणार नाही आपली. त्यामुळं आपल्याला हे असा सोडा टाकून घ्यायचा आहे. 2-3 वेळा मी सोडा टाकलाय, फेविक्विक टाकलाय, परत सोडा टाकलाय. आता आपली सगळीकडनं चिटकून झाली खुर्ची. आता मी परत एकदा ह्याच्यावरनं फेविक्विक सोडणार आहे. तुम्ही बघा सोड्याचा उपयोग काय होतो बरं का बहिणीनं, की जी फेविक्विक आहे ना त्याला चिटकवायला पटकन मदत करतं. पण काय करायचं बहिणी माहिती का, तुम्ही हे टाकता फेविक्विक टाकतात आणि परत त्याच्यावर सोडा टाकत बसता. तसं काय करू नका. पटपट पटपट टाकायचा फेविक्विक आणि पटपट पटपट त्याला सोडा टाकायचा, तरच चिटकणार. नाही तर तुम्ही अगोदर फेविक्विक टाकता परत थोड्या वेळाने त्याच्यावर सोडा टाकता, तसं चिटकणार नाही खुर्ची. तुम्ही मग असे बघत होतात असा गॅप पडलेला होता ह्या खुर्चीत, आता चिटकली व्यवस्थित. तर दिसत असेल तुम्हाला, बघा चिटकली का नाही खुर्ची. आता ह्याच्यावर कुणी जरी बसलं, बारके लेकरं बसू किंवा मोठे माणसं बसू, चिमटा बसणार नाही आपल्या हाताला. आता मला माहिती होतं घरातली खुर्ची तुटली माझ्या, म्हणून मी तर व्यवस्थित बसले असते. पण माझे लेकरं बसताना चिमटा बसला असतं ना, मग हे टाकून कशा द्यायची. खुर्चीला काहीच झालं नाही बघा तुम्ही, हो का, काहीच कुठंच खुर्चीला काही झालं नाही. पण एवढ्यासाठी खुर्ची टाकून द्यायची का, म्हणून मी टिकावत आणली. ती टाकावापासून टिकाव आपल्या व्हिडिओच आहे का नाही. तर बहिणींना बघितलं ना खुर्ची आपली चिटकून झाली, कारण की टाकावापासून टिकाव आपला व्हिडिओ आहे ना. तसंच मी केलंय. आपल्या घरातली जी वस्तू होती ती टाकून दिली असते आपण, भंगारात विकून टाकली असते. बाहेर तुटली ती खुर्ची, एवढीशी तुटली. आणि एवढीशी तुटली ना तर आपल्या बहिणीला आहे ना, सगळ्यांचंच बहिणींचं असंच काम असतं की एखादी वस्तू घरातली थोडीशी तुटलेली असली आणि बाकी सगळीकडे चांगली असली तर ते टाकून देऊ वाटत नाही. मला तर अजिबात टाकून देऊ वाटत नाही. माझ्या लय जीवावर येत अशा वस्तू टाकून द्यायचं घरातलं, कारण की आपण घरात घेताना पैसे देऊन वस्तू घेतलेल्या असतात. फुकट वस्तू घरात येतात का कोणच्या, नाही, पैसे देऊन घेतलेल्या असतात वस्तू. आता एवढीशी तुटली म्हणून टाकून द्यायची होती खुर्ची का मी, त्यासाठी मी टाकून दिली नाही खुर्ची. तर त्याला मस्तपैकी अशी चिटकून घेतली. आणि हे तर बघा आता ही चिटकली, हाताला काही चिटकत नाही. लगेच तुम्ही हात लावून बघता, हात लावून लगेच काही बघू नका. आता हे सुकलंय, मी तुम्हाला हात लावून दाखवायला लागले. पण तुम्ही लगेच हात लावून बघितलं तर चिटकन हाताला, आणि ते हात बोट चिटकलं ना तर निघायचं नाही. आता ही आपली खुर्ची झाली बघा चिटकून बहिणीनं. तर आता मी ना हा टब घेतलाय चिटकवायला. या टबाचं काय झालंय, चांगला नवीन टब आहे बघा, कुठंच काय झालं नाही ह्या टबाला. फक्त थोडीशी एक रेश पडली आणि तिथं हा टब गळतोय. या इकडं मी तुम्हाला दाखवते रेश कुठं पडली ती. तर बघा बहिणीनं, तुम्हाला इथं चिर पडलेली दिसतच असेल. तर त्याच्यावर मी हा फेविक्विक सोडणार आहे. आता एवढ्याशा चिर पडली, पण पाणी ह्याच्यात काही थांबत नाही. लय फुटला नाही टब, पण थोडीशी चिर पडली, पण आपल्याला त्यात पाणी काही थांबत नाही. त्यामुळे मी
ही सोडा आणि फेमिक्विकने ही टब्बी चिटकून घ्यायला लागली. तुम्हाला दिसत असेल. आता मी फेमिक्विक सोडले, त्याच्यावर सोडा टाकलाय. आता परत एकदा आपल्याला असंच करायचंय. परत एकदा आपण असं टाकून घ्यायचंय. तर आपल्याला परत एकदा ह्याच्यावर फेमिक्विक टाकून घ्यायचंय आणि परत एकदा सोडा पण ह्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचंय. तर दिसतंय का तुम्हाला चिटकलंय, पण मी त्याला काय हात लावत नाही लगेच, कारण की आपलं बोट बी त्याला चिटकू शकते, त्यामुळे मी लगेच नाही दाखवत तुम्हाला. तर दिसतंय का बहिणीनं, हे चिटकलंय. आता हे सोडा मी खाली टाकून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळन कुठं चिटकलंय टप्पा आपला. आता हे सुकलंय म्हणून मी याला हात लावायला लागले बरं का बहिणीनं. ही वल्ला असल्या हात लावू नका, कारण की हाताला ही फेमिक्विक चिटकतं आणि आपला हात टबाला चिटकून बसून आणि निघत पण नाही. लवकर निघलं तरी हाताचं सालपटच काढते ते, त्यामुळं व्यवस्थित करा जरा फेमिक्विक टाकताना. हो का व्यवस्थित चिटकले. आता ह्यात पाणी टाकलं ना तरी पण आपलं पाणी ह्यातनं काय बाहेर निघणार नाही, कारण की 3 हांडे ह्याच्यात बसत होते. एक अर्धा नाही 3 हांडे बसत होते ह्या टबात, आणि तेवढ्यासाठी हा टब एवढासा नुसतं चिर पडली आणि त्यातनं पाणी सगळं निघून जात होतं, त्यामुळे हा टब तसंच पडून होता माझ्या घरात. तर हा मी आज नीट करून घेतलाय. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मी टब बी चिटकवला आणि खुर्ची पण चिटकवली. तर टाकापासून टिकाव हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला, आवडला का, आणि आवडला असला तर लाईक कमेंट नक्की करा.